काय करते बेटा तू? अच्छा, हो छान आहे, खूप मस्त. आणि तू ग? व्हेरी गुड. बेटा तू? ओके. मिताली? ओके. काढलं का? काय काढलं बेटा हे? ब्रेन काढलं का बेटा? हां, चल बस लवकर कंप्लीट कर. बेटा तू काय काढते? बेटा लवकर काढ ना. तू काय काढते बेटा? हां, लवकर लवकर काढा. बापरे, पिरियडिक टेबल काढते का बेटा? त्याच्यात मेटल्स नॉन मेटल्स बरोबर पाहशील. हां, याचं नाव काय टाकू? हे काय बेटा? हा ट्रिग्नोमेट्रिक टेबल आहे का? अच्छा, त्या चेक्स हे लाईन बरोबर काढ बेटा, म्हणजे समजायला पाहिजे साईनच्या व्हॅल्यू आहे की कॉस्टच्या व्हॅल्यू आहेत ते. हां, ही गेली का? झाली वाटते हिची. काय काढलं बेटा तू? हे सरफेस एरिया. ओके बेटा, अजून होत नाहीये तुझं? सुरुवात केली का आता? चला लवकर काढा. अजून राहिलंय का तुझं? अंतरस्पर्शी वर्तुळ राहिले वाटतं. ओके, काढ. तू काय काढते बेटा हे? अच्छा, छान. कलरिंग छान कर बेटा. ती काढली का तू? बेटा तू काय काढलंय? याला लेबलिंग करावं लागेल ना, नावं द्यावे लागतील बेटा डायग्रामला. तुझं काय आहे बेटा? अच्छा, नावं द्यायला जागा तर ठेवली असते बेटा. तुझं नंबर लाईन काढली का? ओके. प्लस मायनसचे चिन्ह व्यवस्थित काढायचे. आणि तो झिरो नाही काढला ना? हां, काढ मग. काय क्वाड्रिलॅटरलच्या चॅप्टरमध्ये काही शेप आहेत. मी पॅरेलोग्राम, ट्रॅपेझियम आणि हा रेक्टँगल हे काढला. ओके, छान काढलं. कलर पण छान भरलं. तुझं रे बेटा, तू काय काढलंय? कॉन्ग्रुएंट सर्कलचे दोन्ही हे काढले. सर्कल हे सारखे राहतात म्हणून त्यांना कॉन्ग्रुएंट सर्कल हे नाव आहे. आणि हे कॉन्सेंट्रिक सर्कल ते हे कॉन्सेंट्रिक सर्कल काय म्हणतात त्याला? हे याचा हे जो पॉईंट राहतो ना, हा एकच राहतो म्हणून त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. म्हणजे सर्व सर्कलचा सेंटर पॉईंट एक असतो म्हणून. ओके. त्याच्यामध्ये आपण दोन भाग केले. त्याचा हा तिथला त्याचा चूब याचे हे दोन भाग केले. तिथे ए आणि बी नाव दिले. ए बी प्लस तुझा आवाज येत नाही. कोऑर्डिनेट. तुझं नाव काय? माझं नाव गीता संदीप दोंदाळे, इयत्ता 10वीमध्ये. आज 22 डिसेंबर असल्यामुळे श्रीनिवास रामानुजन यांची जयंती आमच्या शाळेत सेलिब्रेट केली. त्यामुळे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली आहे आणि मी तिच्यात पार्टिसिपेट केलेला आहे. बरं, मग तू काय काढलंय? मी हे दोन सर्कल काढलेले. याची रेडियस सेमी म्हणून ते कॉन्ग्रुएंट सर्कल आहे. आणि इथं पण दोन सर्कल आहे, पण त्याच्यात पॉईंट एकच आहे म्हणून ते कॉन्सेंट्रिक सर्कल आहे. आणि हे दोन सर्कल आहे ते पॉईंट वेगवेगळे आहे, पण ते एकमेकांना छेदतात म्हणून ते इंटरसेक्टिंग सर्कल आहे. थँक्यू. ओके. मग तू कलर नाही भरले बेटा? कलर आणले नव्हते. ओके, ठीक आहे. डायग्राम आहे बेटा. तुझं नाव सांग बेटा पहिले. सेजल संजय बराटे. अच्छा, पाय डायग्राम म्हणजे काय दाखवायचं आहे तुला याच्यातून? हे प्रोपोर्शन ऑफ लँड वॉटर अँड अर्थ आहे. म्हणजे हे अर्थ आणि लँड 29% आहे, हे व्हाईट कलरने दाखवलेलं आहे. आणि वॉटर 71% आहे, तिच्यामध्ये ते रेड कलरने दाखवलेलं आहे. आणि तसंच हे अर्थ हे पण अर्थच आहे. आणि ज्यावर ऑक्सिजन हा गॅस 21% आहे, हे व्हाईट कलरने डिनोटेट केलेलं आहे. आणि ज्यावर नायट्रोजन हा गॅस 78% आहे, हे ब्लॅक कलर आहे. ओके, मला वाटतं ही पण पाय डायग्राम आहे का बेटा? हां, मग तू सांगते का तू काय काढलं ते? तुझं नाव सांग आधी. चित्रा जनार्दन. ओके.
पिंक कलरमध्ये आहे ते 45% एज्युकेशनल इक्विपमेंट आहे आणि हे जे ऑरेंजमध्ये ते गेम्स हे 35% आहे. रेड कलर दाखवलेलं आहे ते पण 10% आहे. काय काढते बेटा तू? सांगता यायला पाहिजे. रांगोळी काढली तर पायथागोरसचं प्रमेय आहे का ग? तू काय काढते बेटा? टीचर मी मॅथमॅटिकलचे इन्स्ट्रुमेंट काढते. ओके. तू ग? तू काय काढते बेटा? का ग ही कुठे गेली? झाली पण हिची रांगोळी? तू काय काढते? तू काय काढते? ट्रायंगलचं याच्यामध्ये आणि गोल आहे आणि एक चौकोन आणि आयत पण आहे याच्यामध्ये. ओके 4 प्रकारे. बेटा तू काय काढते? तू काय काढते? तू काय काढते ग? सांगता येईल का? तू काय काढते बेटा? मी चक्रयुग. काय? चक्रयुग. चक्र युग. युग म्हणजे काय त्याच्यात? अच्छा, तू काढून आणलाय का? तू काय काढते ग? कोरोनाचे नियम खूप चांगले पाडतात आपले विद्यार्थी. बेटा तू काय करते? मी बलून्समध्ये टेबल्स. अच्छा, बलून्समध्ये टेबल लिहिते. ओके. आणि तू ग? थीम छान आहे. हां, एकटीने काढायचं आहे? दोघींची मदत घेतली नंबर कसं काय येईल स्पर्धेमध्ये? हां, तू काय काढलं बेटा? बेटा तू काय काढते? सायन्स. सायन्स काढते फ्लावरमध्ये. ओके. आणि तू ग? मी क्रीमध्ये सिम्बॉल्स काढणार आहे आणि त्याला नाव देणार आहे. काय काढणार आहे? काय करणार आहे? क्री काढणार आहे आणि त्याच्यात सिम्बॉल्स टाकणार. बर. तू काय काढते बेटा? तू काय काढते? गोल काढणार आहे, त्याच्यामध्ये त्रिकोण काढणार आहे आणि तो चौकोन त्याच्यामध्ये मायनस प्लस. अच्छा, साईन दाखवणार आहे. आणि तू ग? मी काय रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल असे काय शेप्स काढणार आहे. हां, ठीक आहे. पूर्ण झाले की बघू. बेटा तू काय करतोय? खाली बस. खाली बस. हां, तुझी रांगोळी आहे. तुझं नाव काय? वेदांत ज्ञानेश्वर शहारे. कोणत्या वर्गात आहे? 7वी ब. हां, मग छोटी रांगोळी काढली बेटा. तू ग? खाली बस ना. काय काढलं बेटा तू? अच्छा, जोड्या लावल्या का तू? अच्छा. टीचर तू काय काढते बेटा? काय ते ट्रायंगल? ट्रायंगलमध्ये डिझाईन काढली का तू ग? तराजू काटा काढला का? अरे वा, व्हेरी गुड. लेफ्ट साईड आणि राईट साईड. हां, व्हेरी गुड. छान आहे बेटा. हे तुझं आहे का? बस ना मग खाली. सांग ना काय केलं ते. सप्त थोडासा अजून मेहनत करायला पाहिजे होती बेटा. आणि तुम्ही पुस्तकातून काढता काय? ठीक आहे, काढा लवकर. तुम्ही काय काढलं बेटा? आणि रांगोळी एकालाच काढायला सांगितली, दोघींना नाही सांगितली. हिची मदत नको घेऊ. उठ ग तू. तुम्हाला एकटीला सांगितलं होतं ना मी. तू काय काढलं? हां, तू काय काढते बेटा? काय काढलं? ट्रायंगल. हां, ट्रायंगल.
तू काय काढलंय? हा? डायमंड. मला काही समजत नाही आहे तुझं डायमंड कसा काय आहे. तू काय काढते बेटा? सर्कल. हा सर्कल. अच्छा, सर्कलचे कॉन्सेप्ट माहिती आहे हो. तू ग? हो का? ओके बेटा, तुझं काय काढलं बघू. काय काढलं तू? सांगता नाही येते. तू काय काढलं बेटा? ॲरो काढले ना तू? मग डायरेक्शन काढले, ॲरो काढले, ते समजावून सांगता आलं पाहिजे बेटा. तू काय काढते ग? हां, ट्रायंगल आहे का? हा सर्कल दिसतोय मला. हे कोणाचं आहे? चांगली घेतली पण व्यवस्थित नाही आली. बरोबर मी काढलं तू. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू